विजय शिवतारेंनी कार्यकर्त्यांची बैठक जी बोलावली होती ती आता बैठक संपली आहे। बैठकीत कार्यकर्त्यांकडून माघारीचा सूर आहे। विजय शिवतारेंना जो विरोध आहे तो शमणार का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विजय शिवतारेंचा विरोध आता शमणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे। तर विजय शिवतारेंनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती ती बैठक आता संपली आहे। यामध्ये कार्यकर्त्यांकडून माघारीचा सूर दिसतोय। त्यामुळे विजय शिवतारेंचा जो विरोध आहे तो शमणार असल्याची चिन्ह आणि प्रश्न सुद्धा आता उपस्थित होत आहे। तर विजय शिवतारे यांनी कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती। या ही जी बैठक आहे ती संपली आहे आणि या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे। याबाबत आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून। तुषार, विजय शिवतारेंना जो विरोध आहे तो विरोध शमणार असल्याचं चिन्ह कुठेतरी निर्माण झाली आहे। कार्यकर्त्यांची जी बैठक आहे ती संपली आहे, काय अपडेट आहे? नक्कीच गार्गे, आपण जर पाहिलं तर आता ही बैठक खरं तर संपन्न झालेली आणि या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये एकंदरीत सूर जर आपण पाहिला तर तो महायुतीच्या बाजूने असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। कारण विजय बापू आता तशी काहीशी घोषणा खरं तर आता प्रसारमाध्यमांसमोर करताना पाहायला मिळतील। त्यांच्या पत्रकार परिषदेला ही खरं तर सुरुवात होतीये आणि त्यानंतर ही संपूर्ण जी बैठकीनंतर काय बैठकीमध्ये झाले, कार्यकर्त्यांकडनं काय सांगण्यात आले, आता खरं तर ते माध्यमांवर समोर येऊन सांगतीलच। मात्र एकंदरीत जर आपण पाहिलं तर या बैठकीमध्ये संपूर्णपणे हा जो सूर होता तो कुठेतरी माघारीचा होता। कारण पुरंदरच्या जनतेसाठी खरं तर मुख्यमंत्री असतील, दोनही उपमुख्यमंत्र्यांनी काही विकासाचे शब्द दिलेत आणि ते शब्द त्यांच्याकडनं पाळले जातील असं खरं तर त्यांच्याकडनं सांगण्यात आले। गार्गी, बर, याकडे लक्ष असेल तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर विजय शिवतारेंना विरोध जो आहे तो आता शमणार अशी चिन्ह निर्माण झाली आहे। तर त्यांची कार्यकर्त्यांची बोलवलेली बैठक संपलेली आहे। थोड्याच वेळामध्ये ते माध्यमांशी संवाद साधतील। उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, मी आपलं प्रथमतः स्वागत करतो। सासवड सारख्या ठिकाणी इतक्या लांब आपण सर्वजण आलात त्याबद्दल पहिले आपले सर्वांचे आभार मानतो। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की गेल्या 1 महिन्यापूर्वी पालखी तळावर 10 मार्च रोजी महिला दिनाचा कार्यक्रम माझी मुलगी डॉक्टर ममता आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला होता आणि उदंड असा प्रतिसाद त्याला होता। 4-5 हजार महिला या पालखी तळावर होत्या। मी पाहुणा म्हणून तिथे गेलो आणि अचानकपणे मला तिथे थोडंसं जाणवलं की मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विचार करतच होतो, पण तिथे जेव्हा साक्षात्कार झाल्यासारखं झाल्यानंतर मी उत्स्फूर्तपणे बोललो आणि आता ही वेळ आली आहे। 5,50,000 पवार विरोधी मतदान ह्या ननंद भाऊजाई असतील तर कोणाला होणार, अशा प्रकारचा विचार केल्यानंतर लोकशाहीमध्ये मतदारांना पूर्णपणे मतदारांचा त्यांच्या चॉईसचा उमेदवार निवडण्याचा अधिकार द्यावा या परमोच्च हेतूने मी ही निवडणूक लढणार असं जाहीर केलं। लोकशाही न्यूजने लाईव्ह ते दाखवल्यानंतर मग दुसऱ्या दिवसापासून TV 9 पासून सर्वच मीडिया या बाबतीत सतर्क झाला आणि गेले 15 दिवस आम्ही कुठच्याही प्रकारे ही निवडणूक लढायचीच या ठाम निर्णयाप्रत आम्ही सर्वजण होतो। म्हणजे आता तुम्हाला वर पाठवलं मी, खाली जेव्हा तुम्ही आला त्यावेळेस थोडीशी गर्दी कमी होती आज रंगपंचमी आणि एक मयत झाल्यामुळे, पण नंतर तो सगळा रोष आला। हजारो शेकडो कार्यकर्ते होते, सर्व पदाधिकारी, आणि या बाबतीत जरी मी तर हेच सांगितलं होतं की मी निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेईल, त्यावेळी बऱ्याच तिखट प्रतिक्रिया सुद्धा मला ऐकाव्या लागल्या आणि मग नीट त्यांना समजावून मी लढल्यानंतर काय झालं असतं, मी खासदार झालो असतो तरी काय झालं असतं, जर आपल्याकडे कनेक्ट कुणाचं नसतं तर लोकांचं किती नुकसान झालं असतं, पुढच्या पिढ्यांचं काय नुकसान झालं असतं, त्याच्याऐवजी एवढ्या सगळ्या पुढे जाऊन एकच फोन मला असा आला होता। माझी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती फोनवर, मुख्यमंत्र्यांशी 2दा प्रत्यक्ष चर्चा झाली, तरी मी माझा निर्णय बदलला नव्हता आणि लोकांचा पूर्णपणे सगळ्या विधानसभा मतदारसंघातून बारामतीच्या दौंड असेल, इंदापूर असेल, भोर असेल, पुरंदर असेल, खडकवासला सगळीकडून जो एक सुप्त अंडरकरंट मला दिसला
लोकांचे अगदी राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी याच्यात सामील होते, भाजपचे देखील काही पदाधिकारी याच्यात सामील होते, काँग्रेसचे देखील काही लोक या संपूर्ण लढ्यात सामील झालेले की हे केलं पाहिजे. मी ठरवलं होतं ते करायचं, परंतु एक फोन खदगावकर करून जे आमचे ओएसडी आहेत मुख्यमंत्री महोदयांचे, मी ऐकतच नाही. त्यावेळेस माझ्यावर मुख्यमंत्री रागावले सुद्धा एकदा, पण तरी मी निघून आलो. आणि मग खदगावकरांचा एक फोन मला वाटते 26 तारखेला मला आला. बापू, मुख्यमंत्र्यांना अडचण होते तुमच्यामुळे, महायुतीला अडचण होते तुमच्यामुळे. सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांच्या विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित 10-20 खासदार पडतील अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ऐकत नाही विजय शिवतारे, यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून जर काही गैरसमज झाले तर ते चालणार नाही. हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं एका क्षणार्धात की याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होते आणि महायुतीची अडचण होते, एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना बनवण्यासाठी तिसऱ्यांदा देशाची सत्ता भाजपच्या हातात, पुन्हा राष्ट्रनिष्ठ देशाची सत्ता भाजपकडे देण्यासाठी जर कुठे माझ्या हातून जर काही अशा प्रकारचा प्रमाद घडला तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल. आणि म्हणून निव्वळ आणि निव्वळ मुख्यमंत्र्यांच्या त्या ओएसडींच्या एका फोनवर मी म्हटलं मी लगेच येतो. मुख्यमंत्री त्यावेळेस मंदिरात कुठे राजस्थानला गेले होते. मला लगेच कॉन्फरन्सवरून फोन लावून दिला आणि मुख्यमंत्री महोदय खुश झाले की बा ठीक आहे की चांगला निर्णय तुम्ही घेताय, आपल्या सगळ्यांचा तो हिताच आहे. आणि म्हणून मग 28 तारखेला रात्री 11 ते 2 3 तास मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अशी चर्चा झाली. मी सुरुवातीला सगळं ऐकून घेतलं, नंतर माझंही म्हणणं मांडलं की कशामुळे काय झालं आता ते निगेटिव्ह मी बोलणार नाही, पण मला शारीरिक त्रास जो झाला, मला आणखी अडचणी झाल्या, माझं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, माझ्या लोकांचं नुकसान झालं. 5 वर्ष माझा गुंजवणीचा प्रकल्प रखडला, विमानतळ रखडलं, राष्ट्रीय बाजार रखडला. हे जर मी आमदार असतो तर आता इतक्या दुष्काळामध्ये पूर्ण पाणी फिरलेलं असतं. कारण लार्सन टुब्रोला मी 3 वर्षाचा पिरियड एक्झिक्युशनसाठी दिला होता, लेईंग पाईपलाईन पूर्ण करायला, आणि 2 वर्ष ते चालवून दाखवण्यासाठी होतं. 5ही वर्ष संपत आले आहेत. जर मी आमदार असतो तर कदाचित पाठी लागून हे झालं असतं. नाही झालं काय हरकत नाही, कोणाला दोष देण्याचं कारण नाही. पण आता जेव्हा मी सगळ्यांचं त्यांचं ऐकून घेतल्यानंतर 1 तासानंतर मी ज्या माझ्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या, शेवटी आमच्यासारखी मंडळी राजकारणात काय आहेत, स्वार्थाच्या पलीकडे अब्जो रुपयांचे व्यवसाय करून निव्वळ डेडिकेशन, समर्पित आयुष्य. मी देवळात बोललो होतो की इथून पुढचं माझं आयुष्य हे पूर्णपणे राज्यासाठी, मतदारसंघासाठी, लोकांसाठी समर्पित आहे.